नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आयटी मॉड्यूल हे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणामधील सर्व आरोपींचे मोबाईल क्लोन तयार केलेले आहेत आणि अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे तसंच आक्षेपार्ह बाबी पोलिसांच्या हाती लागल्यात। यामुळे काही आयटी कंपन्यांचे बॉस तपासाच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे। एटीएसनं धर्मांतर प्रकरणामधील 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। दरम्यान एनआय कडून सुद्धा या प्रकरणाचा तपास केला जातोय। या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे। धार्मिक कट्टरवादी संघटना तसंच या प्रकरणामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास आता एनआय कडून केला जातोय। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। धर्मांतर प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली आहे। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला वेग आलाय। 9 फिर्यादींपैकी अनेकांचे लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत। धार्मिक भावना दुखावल्याचे सुद्धा गंभीर कलम लागू करण्यात आले। अॅट्रॉसिटी ॲक्टमुळे आता हे प्रकरण आणखी संवेदनशील झालेलं आहे। तर या धर्मांतर प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडलेली आहे। धार्मिक भावना दुखावल्याचं कलम आहे। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर आता या संदर्भात हे प्रकरण आणखी संवेदनशील झालंय। त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशीसाठी नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा आढावा घेतला जाणार आहे। पीडितांशी चर्चा केली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यथा सुद्धा राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक जाणून घेणार आहे। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून त्यांची नोंद केली जाणार आहे। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सुद्धा माहिती घेतली जाणार आहे अशी माहिती मिळते। तसंच एसआयटी पथकाच्या तपासाच्या प्रगतीचा आढावा सुद्धा घेतला जाईल। हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे। आयोगाच्या चौकशीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शफी शेख आणि रझा मेमनला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या दोघांची सुद्धा पोलीस कोठडी आज संपणार आहे। एसआयटी पुन्हा एकदा या कोठडीची मागणी करणार आहे अशी माहिती मिळते। कोर्टाच्या निर्णयावर पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे।